Welcome all student. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज सर्व विद्यार्थ्यांचे मी प्रथमतः स्वागत करतो. मी कदम SV, SS लिगाडे विद्यालय अँड BJ लिगाडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲग्री अकोला वासोद. आज या ठिकाणी आपण सब्जेक्ट फिजिक्स, टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स, याच्यामध्ये व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड मीन्स बँकिंग ऑफ रोड हा पॉईंट आपण बघणार आहोत. याच्यापूर्वी तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सर्क्युलर मोशन, सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्यामधील रिलेशन हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. आज या ठिकाणी आपण व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड मीन्स बँकिंग ऑफ रोड हा पॉईंट बघणार आहोत. वी नो दॅट when a vehicle goes along a horizontal curved road, for its circular motion, centripetal force is provided by the force of friction. But this force of friction is not reliable because it changes as the condition changes. Also, for the fast moving vehicle, it will not sufficient to provide the centripetal force. In that case, we can increase the frictional force by making road surface rougher, but it will result in wear and tear of the tires. To avoid all these difficulties, banking of road is necessary. म्हणजे या ठिकाणी बघा, कर्व रोड जर हॉरिझॉन्टल असेल आणि त्या ठिकाणी जर व्हेइकलचं स्पीड जर वाढलं तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो टायर आणि रोड याच्यामध्ये चेंज होतो आणि व्हेइकल सेफली मूव्ह होत नाही त्या कर्व रोडवरून. म्हणून त्या ठिकाणी सेफली मूव्ह होण्यासाठी कर्व रोड जो आहे तो काय केला असतो, बँक्ड केलेला असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड म्हणतो. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे नक्की काय तर बघा, द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल इज नोन ॲज बँकिंग ऑफ रोड. म्हणजे आउटर एज जो आहे तो काय केला असतो, इनर एजपेक्षा उंच केलेला असतो. तुम्ही बघितलेलं असेल की कर्व रोडवरती आउटर एज जे आहे ते काय असतं, उंच असतं इनर एजपेक्षा, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड म्हणतो. मग अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय तर द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड विथ हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे जो अँगल आहे हॉरिझॉन्टल सरफेस आणि सरफेस ऑफ रोड याच्यामधला जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. आता या ठिकाणी बघा, मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेइकल अलॉंग बँक्ड कर्वड रोड. कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास m. आता या ठिकाणी बघा, व्हेइकल जे आहे त्याचं मास काय आहे, m एवढं आहे, इज मुव्हिंग अलॉंग अ कर्वड रोड ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर r एवढं आहे अँड बँक्ड ॲट अन अँगल ऑफ थिटा. अँगल ऑफ बँकिंग काय आहे, थिटा आहे. लेट f बी द फ्रिक्शन force between the tires of the vehicle and road surface. Let the maximum safety speed of the vehicle is v, then rent force acting on the vehicles r. आता या ठिकाणी बघा, इथं या ठिकाणी व्हेइकल आहे त्याचं मास m एवढा आहे. या ठिकाणी जो अँगल आहे तो अँगल ऑफ बँकिंग आहे. हे फ्रिक्शनल फोर्स आहे. या ठिकाणी n म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आहे. ही नॉर्मल रिॲक्शन विच इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट, n cos theta and then n sin theta. That frictional force which is resolved into two component, first one is f sin theta and f cos theta. आता बघा, n sin theta अपवर्ड डायरेक्शन आहे, n sin theta हॉरिझॉन्टल आहे आणि हे व्हर्टिकल आहे. हे फ्रिक्शनल फोर्सचं पण या ठिकाणी बघा, f sin theta व्हर्टिकल आहे आणि f cos theta हे काय आहे, हॉरिझॉन्टल आहे. देन इट्स वेट mg acting vertical downward.
आता बॅलन्स काय करते त्या व्हेकलचं वेट mg vertically downward and second normal reaction n exerted by road surface on vehicle. From this n can be resolved into two component म्हणजे नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट मध्ये रिझोल्युशन झाले. फर्स्ट वन इज n cos theta and second one is n sin theta as shown in figure. From these two components n cos theta balance the weight of vehicle. n cos theta काय करतं वेटला बॅलन्स करतं and n sin theta provides the necessary centripetal force for the circular motion of vehicle. म्हणजे या ठिकाणी दोन इक्वेशन मिळतील. therefore n cos theta is equal to mg and n sin theta is equal to mv square upon r. या ठिकाणी बघा हे नॉर्मल रिॲक्शनचं दोन कंपोनंट मध्ये रिझोल्युशन हे n cos theta आणि हे n sin theta. आता n cos theta which is balance to the weight mg म्हणजे n cos theta is equal to mg हे एक इक्वेशन मिळालं आणि n sin theta means there is the centripetal force म्हणून n sin theta is equal to mv square upon r. आता सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय mv square upon r म्हणून n sin theta is equal to काय इक्वेशन आलं mv square upon r. आता या ठिकाणी बघा हे दोन इक्वेशन जर आपण सोडवली म्हणजे n sin theta या इक्वेशनला n cos theta या इक्वेशनने जर डिवाइड केलं तर हे n गेट कॅन्सल होईल. sin theta upon cos theta is equal to tan theta आणि या ठिकाणी बघा mv square upon r डिवाइडेड बाय mg केलं तर m गेट कॅन्सल होईल आणि tan theta is equal to आपल्याला फॉर्म्युला मिळेल phi square upon rg. आता tan theta चा जो फॉर्म्युला मिळालेला आहे phi square upon rg तो फॉर्म्युला आपण पुढे वापरणार आहोत. या ठिकाणी बघा मोस्ट सेफ स्पीड ॲज फॉर द गिवन रोड r अँड थीटा आर फिक्स्ड म्हणजे रेडियस r म्हणजे radius of curvature and theta means angle of banking are fixed. This expression gives us the expression for most safe speed not a minimum or maximum. This is given by म्हणजे या ठिकाणी सेफ्टी स्पीड आपण या ठिकाणी फॉर्म्युला काढणार आहोत phi s is equal to रूट मध्ये rg tan theta. हा कसा फॉर्म्युला मिळतोय बघा tan theta is equal to phi square upon rg. हे rg जर या बाजूला आलं तर काय होणार phi square is equal to rg tan theta म्हणजे phi square is equal to rg tan theta जर असेल तर त्याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर त्या tan theta is equal to phi square upon rg. हे rg जर या बाजूला घेतलं तर काय होणार बघा phi square is equal to rg tan theta आणि स्क्वेअर रूट घेतलं तर phi is equal to काय होईल रूट मध्ये rg tan theta. देन बँकिंग अँगल आता याच फॉर्म्युल्यावरून म्हणजे बघा tan theta is equal to phi square upon rg याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे थीटा काढायचं आहे. आता थीटा काढत असताना हे tan या बाजूला नको आहे tan जर या बाजूला आणलं तर काय होणार थीटा इज इक्वल टू tan इनवर्स होईल. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स phi square upon rg. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स phi square upon rg. दिस इज द अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग अँगल. Speed limits. If the vehicle is moving with speed given by equation आपण अगोदरच स्पीड काढलेला आहे मॅक्झिमम किंवा मिनिमम आणि त्याचा फॉर्म्युला काय आला phi s is equal to रूट मध्ये rg tan theta. Then the above considerations are sufficient but in actual practice vehicle are moving with speed more than this. In that case the components of the frictional force are helping us up to certain limit as shown in figure. आता या ठिकाणी बघा मिनिमम सेफ्टी स्पीड when vehicle is moving with the speed v1 less than vs then m v1 square upon r means centripetal force less than n sin theta. म्हणजे या ठिकाणी हे n sin theta आणि सेंट्रिपेटल फोर्स हे n sin theta पेक्षा जर कमी असेल
In this case, the direction of frictional force is along the surface, directed away from the center of motion. Components of this frictional force are as shown in figure A. आता या ठिकाणी बघा, हे n sin थीटा आहे, इथं सेंट्रिपेटल फोर्स आहे. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स जर n sin थीटा पेक्षा जर लहान असेल, द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज अलॉंग द सरफेस, डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ मोशन. Then from the figure, mg is equal to f sin theta plus n sin cos theta, and mv1 square upon r is equal to n sin theta minus f cos theta. आता हे दोन इक्वेशन फिगरवरून मिळतात बघा. म्हणजे mg वेट विच इज इक्वल टू f sin theta आणि n cos theta, हे दोन्ही अपवर्डला आहे आणि mg डाऊनवर्डला आहे, म्हणून mg इज इक्वल टू f sin theta प्लस n cos theta. आणि सेंट्रिपेटल फोर्स mv1 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू n sin theta आणि f cos theta हे हॉरिझॉन्टल आहे, परंतु यांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून दुसरी इक्वेशन मिळेल mv1 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू n sin theta मायनस f s cos theta. फॉर द मिनिमम पॉसिबल स्पीड, f means friction is maximum and is equal to mu s n. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, mu s n. Using this along with the above equations, after solving for minimum possible speed we get. म्हणजे हे दोन इक्वेशन जर आपण या ठिकाणी सोडवली तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल φ1 मिनिमम, म्हणजे φ मिनिमम इज इक्वल टू रूट मध्ये rg tan थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस tan थीटा. आता या ठिकाणी सोडवायची कशी, तर बघा डिवाइड, म्हणजे या इक्वेशनला जर या इक्वेशनने डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा m गेट कॅन्सल होते, म्हणजे φ1 स्क्वेअर अपॉन rg राहते आणि या बाजूला हे fs sin थीटा सॉरी n sin थीटा मायनस fs cos थीटा डिवाइडेड बाय fs sin थीटा प्लस n cos थीटा यानं या ठिकाणी डिवाइड करायचं. त्याच्यानंतर हे φ1 स्क्वेअर आहे, त्याचं रूट घेतलं का या ठिकाणी रूटमध्ये हे जातंय आणि ऑलरेडी या बाजूला डिवाइडमध्ये काय होतं rg होतं, ते rg आपण इकडे घेतलेलं आहे, म्हणजे φ इज इक्वल टू काय येईल rg tan थीटा म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस tan थीटा. आता इथं tan थीटा कसं येतंय बघा, या ठिकाणचं जे tan थीटा आहे ते कसं येईल, तर या ठिकाणी बघा हे sin थीटा आहे आणि प्रत्येक टर्मला जर cos थीटाने डिवाइड केलं तर या ठिकाणी काय येणार आहे sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा, इथं tan थीटा येईल. इथं हे sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा इज इक्वल टू tan थीटा. म्हणजे ही पहिली टर्म आली, n cos थीटा डिवाइड केल्यानंतर हे n गेट कॅन्सल होईल आणि sin थीटा अपॉन cos थीटा इज इक्वल टू tan थीटा. आता मायनस या ठिकाणी बघा काय fs cos थीटा आहे, म्हणजे n cos थीटाने डिवाइड केलं तर cos थीटा गेट कॅन्सल होईल आणि fs अपॉन n इज इक्वल टू म्यू एस, कारण इथं बघा fs इज इक्वल टू काय आहे म्यू एस n आहे, म्हणून tan थीटा मायनस काय येणार म्यू एस येणार. देन छेदामध्ये बघा या ठिकाणी fs sin थीटा अपॉन fs sin थीटा अपॉन n cos थीटा, म्हणजे fs अपॉन n बरोबर काय येणार म्यू एस, हे म्यू एस tan थीटा आलं आणि हे n cos थीटा अपॉन n cos थीटा 1 आलं, म्हणजे या ठिकाणी 1 आलं, म्हणून इक्वेशन मिळालं φ मिनिमम इज इक्वल टू रूट मध्ये rg कंसामध्ये tan थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस tan थीटा. फॉर म्यू एस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू tan थीटा, मिनिमम म्हणजे मिनिमम स्पीड जे आहे ते काय येणार 0 येणार. आता या ठिकाणी बघा मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड मध्ये व्हेइकल इज मूव्हिंग विथ द स्पीड φ2 ग्रेटर दॅन φs
देन सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर ग्रेटर दॅन एन साइन थिटा. आपण अगोदरच्या कंडिशनमध्ये बघितलं मिनिमम सेफ्टी स्पीड. मिनिमम सेफ्टी स्पीडमध्ये आपण काय घेतलं होतं, सेंट्रिपेटल फोर्स जे आहे ते लेस दॅन एन साइन थिटा, आणि मॅक्झिमम सेफ्टी स्पीडला काय घेतलं, सेंट्रिपेटल फोर्स इज ग्रेटर दॅन एन साइन थिटा. In this case, the direction of friction force is along the surface directed towards the center of the motion. याची डायरेक्शन कशी असेल, टुवर्ड्स असणार. अगोदरची कशी होती, अवे होती. कंपोनेंट्स ऑफ दिस फ्रिक्शनल फोर्स आर एज शोन इन फिगर. या ठिकाणी बघा, हे एन साइन थिटा आहे, हे एन कॉस थिटा आहे, हे वेट एम जी बॅलन्स करते, हे फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन कंडिशन्स येणार. म्हणजे हे बघा, पहिली कंडिशन म्हणजे पहिली इक्वेशन एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा, आणि दुसरं इक्वेशन सेंट्रिपेटल फोर्स एम व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही टू आहे या ठिकाणी, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. आता फॉर द मॅक्झिमम पॉसिबल स्पीड एफ एस इज मॅक्झिमम अँड इज इक्वल टू म्यू एस एन, म्हणजे एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन हा फॉर्म्युला आहे. युजिंग धिस अलॉंग विथ द अबव इक्वेशन सॉल्विंग फॉर मॅक्झिमम पॉसिबल वी गेट, म्हणजे व्ही टू मॅक्झिमम इज इक्वल टू व्ही मॅक्स इज इक्वल टू रूटमध्ये आर जी कंसामध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. याच्या अगोदर आपण याच पद्धतीने सोडवलं, म्हणजे इक्वेशन या इक्वेशनला एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर या इक्वेशनला या इक्वेशननं जर डिवाइड केलं तर या बाजूला काय बघा, एम एम गेट कॅन्सल होते, म्हणजे व्ही टू स्क्वेअर अपॉन काय राहते, आर जी राहते, आणि आर जीची फक्त साईड चेंज केली म्हणजे या ठिकाणी काय आलं, फी स्क्वेअर येणार, आणि या बाजूला हे आर जी येणार. आणि त्याच्यानंतर एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा हे छेदामध्ये जाईल, आणि एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा हे अंशामध्ये राहील. याला जर या इक्वेशननं डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा, आणि त्याच्यानंतर परत काय करायचं, एन प्रत्येक टर्मला एन कॉस थिटानं डिवाइड करायचं, आणि प्रत्येक टर्मला एन कॉस थिटानं जर डिवाइड केलं तर तुम्हाला फी स्क्वेअरचा पहिल्यांदा इक्वेशन मिळेल. फी स्क्वेअर इज इक्वल टू आर जी कंसामध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, आणि त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर फी टू मॅक्झिमम स्पीडचं फॉर्म्युला मिळेल रूटमध्ये आर जी कंसामध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. फॉर म्यू एस इज इक्वल टू कॉट थिटा जर आपण या ठिकाणी घेतलं तर मॅक्झिमम स्पीड जे आहे ते काय असेल, इन्फिनिटी असेल, बट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ म्यू एस इज इक्वल टू 1. हेन्स फॉर थिटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 45 डिग्री, आणि मॅक्झिमम व्ही मॅक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. Elevation of the road is the vertical distance through which outer edge of the road is raised above the inner edge and is given by h is equal to L sin theta is equal to L phi square upon Rg, where L is the width of the road or distance between the two rails. आता या ठिकाणी एक आपण प्रॉब्लेम बघूया. रेडियस ऑफ कर्व्ड रोड ऑन नॅशनल हायवे इज आर, width of the road is b, the outer edge of road is raised by h with respect to inner edge so that a car with velocity v can pass safe over it. The value of h is, आता या ठिकाणी पर्याय दिलेत, a is equal to phi square b upon rg, second phi upon rgb, third phi square r upon g, फोर्थ phi square b upon r. तर आता या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते काय आहे, a आहे, म्हणजे phi square b upon rg आहे. आता ऑलरेडी फॉर्म्युला काय बघा, tan theta is equal to phi square upon rg, बट आता या ठिकाणी त्यांनी काय दिले, हाईट h दिले, आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे, बी एवढं दिलेलं आहे. बघा विड्थ किती दिले रोडची, बी एवढी दिलेली आहे, आणि आउटर एज ऑफ रोड रेस्ड बाय एच म्हणजे हे एच एवढं दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, थिटा अँगल असणार आहे. मग या डायग्राममध्ये जर आपण टॅन थिटा इज इक्वल टू घेतलं तर काय येणार, टॅन थिटा इज इक्वल टू
समोरची बाजू एच अपॉन बी, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू एच अपॉन बी आणि टॅन थिटा इज इक्वल टू फी स्क्वेअर अपॉन आर जी. हे दोन इक्वेशनचं जर कम्पॅरिझन केलं तर बघा एच अपॉन बी इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल फी स्क्वेअर अपॉन आर जी, आणि याच्यावरून आपल्याला एचची किंमत काढायची आहे. हे बी या बाजूला आणलं तर काय होणार आहे, एच इज इक्वल टू फी स्क्वेअर बी अपॉन आर जी. म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय येईल फी स्क्वेअर बी अपॉन आर जी. ओके, थँक्यू.